साताऱ्याच्या पालकमंत्री पदाची माळ अखेर कोणाच्या गळ्यात पडणार? शंभूराज देसाईंचा मास्टर स्ट्रोक की रणनीती? सविस्तर सांगतो मित्रांनो. क्रांतिसिंग नाना पाटील आणि यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा वारसा सांगणाऱ्या ऐतिहासिक सातारा जिल्ह्याच्या राजकारणात सध्या कमालीचा राजकीय धुरळा उडाला आहे. निमित्त ठरलंय ते म्हणजे साताऱ्याचा पुढचा पालकमंत्री कोण, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका, जिल्हा परिषदेवरील वर्चस्वाची लढाई आणि कोट्यावधींच्या विकास निधीचे वाटप. या पार्श्वभूमीवर पालकमंत्रीपद हे केवळ एक पद राहिले नसून तिन्ही सत्ताधारी पक्षांच्या अस्तित्वाची आणि वर्चस्वाची लढाई बनली आहे. या संपूर्ण सत्ता संघर्षात आतापर्यंत आघाडीवर असणारे राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी घेतलेल्या अत्यंत सावध भूमिकेने संपूर्ण राज्याचे लक्ष साताऱ्याकडे वेधले आहे. काय आहे प्रकरण? चला सविस्तर पद्धतीने जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. गेल्या काही दिवसांपासून सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून महायुतीमधील तीनही घटक पक्षांमध्ये अर्थात भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. अशातच मंत्री शंभूराज देसाई यांनी माध्यमांशी बोलताना थेट आक्रमक दावा करण्याऐवजी एक मोठा राजकीय डाव टाकला. देसाई यांनी स्पष्ट केले की साताऱ्याचा पालकमंत्री कोण होणार याचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मिळून घेतील. वरिष्ठ जे ठरवतील तो निर्णय मला आणि माझ्या पक्षाला पूर्णपणे मान्य असेल. आम्ही महायुती धर्माचे 100% पालन करू, अशी नम्र पण सावध भूमिका त्यांनी घेतली. देसाई यांनी थेट दावा न ठोकता निर्णय नेतृत्वावर सोपवल्यामुळे राजकीय विश्लेषकांच्या मते हा विरोधकांना शांत ठेवून अंतर्गत दबाव निर्माण करण्याचा मुत्सही पवित्रा आहे. साताऱ्याचे पालकमंत्री पद एवढे प्रतिष्ठेचे आणि वादग्रस्त का ठरले आहे यामागे अनेक राजकीय समीकरणे आहेत. चला एक एक करून सांगतो. सर्वप्रथम जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत. जो पक्ष जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळवेल त्या पक्षाला स्थानिक पातळीवर प्रशासकीय ताकद, विकास कामांचे नारळ फोडण्याचा अधिकार आणि उमेदवारांचे मोर्चे बांधणी करणे सोपे जाणार आहे. द्वितीय, महायुतीमधील अंतर्गत विसंवाद. सातारा जिल्हा परिषदेच्या राजकारणावरून आणि स्थानिक जागा वाटपावरून महायुतीतील स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये आणि आमदारांमध्ये आधीच मतभेद उफाळून आले होते. तृतीय, निधी वाटपाची तिढा. जिल्हा नियोजन समितीच्या अर्थात DPDC कोट्यावधी रुपयांच्या निधीवर कोणाचे नियंत्रण राहणार? आपल्या कार्यकर्त्यांना आणि मतदारसंघांना झुकते माप देण्यासाठी पालकमंत्रीपद आपल्याच पक्षाकडे असावे असा तिन्ही पक्षांचा हट्ट आहे. शंभूराज देसाई यांच्या या वक्तव्यामागे मंत्रालयातील बंद दाराआड झालेली महत्वाची बैठक कारणीभूत ठरली आहे. साताऱ्यातील महायुतीतील अंतर्गत धुसफूस मिटवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात सर्व प्रमुख नेत्यांची एक गोपनीय आणि उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत स्थानिक पातळीवरील वाद चव्हाट्यावर न आणण्याच्या कडक सूचना देण्यात आल्या. त्यानंतरच मुख्यमंत्र्यांनी वादावर पडदा पडल्याचे जाहीर केले. वरिष्ठ पातळीवरून आलेल्या निर्देशनानंतर शंभूराज देसाई यांनी जाहीरपणे कोणतीही दावेदारी न सांगता महायुतीच्या शिस्तीचे पालन करत निर्णय नेतृत्वावर सोडला आहे. साताऱ्याच्या लाल दिव्यासाठी अर्थात पालकमंत्री पदासाठी सध्या त्रिकोणी मुकाबला पाहायला मिळत असून स्पर्धा अत्यंत चुरशीची झाली आहे. सविस्तर सांगतो. सर्वप्रथम शिवसेना शिंदे गट शंभूराज देसाई यांची जमेची बाजू आहे की पाटणचे आक्रमक नेतृत्व, एकनाथ शिंदे यांचे निष्ठावंत सहकारी, प्रशासनावरील मजबूत पकड आणि यापूर्वी पालकमंत्री म्हणून केलेला कामाचा अनुभव. परंतु आवाहन देखील आहे. महायुतीतील इतर दोन्ही पक्षांचा स्थानिक नेत्यांवर असलेला प्रभाव आणि भाजप राष्ट्रवादीकडून होणारा अंतर्गत विरोध. द्वितीय, भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले किंवा चंद्रकांत पाटील यांची जमेची बाजू आहे छत्रपती घराण्याचा वारसा, जावळी सातारा भागात भक्कम जनाधार, भाजपचा वाढता प्रभाव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास. परंतु आवाहन देखील आहे. युतीतील इतर घटक पक्षांना सोबत घेऊन चालताना निर्माण होणारा जागा वाटपाचा तिढा. तृतीय, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आमदार मकरंद आबा पाटील यांची जमेची बाजू आहे वाई, खंडाळा, महाबळेश्वर पट्ट्यात असणारे मजबूत नेटवर्क, सहकार क्षेत्रावरील पकड आणि अजित पवार गटाची जिल्ह्यात असलेली प्रचंड राजकीय ताकद. परंतु आवाहन देखील आहे. इतर दोन तुल्यबळ दावेदारांसमोर अजित पवार गटाला साताऱ्याचे पालकमंत्रीपद पदरात पाडून घेणे
तितकेच सोपे नाही. मित्रांनो, साताऱ्याच्या राजकारणात सध्या शांततेच्या मागे मोठे वादळ दडलेले दिसत आहे. शंभूराज देसाई यांनी जरी नमती भूमिका घेत निर्णय वरिष्ठ नेत्यांच्या दरबारी सोपवला असला तरी पडद्यामागून प्रत्येक पक्ष आपली ताकद पणाला लावत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या तिघांसाठीही साताऱ्याचा तिढा सोडवणे म्हणजे तारेवरची कसरत ठरणार आहे. एकाला खुश करताना दुसरा नाराज होणार नाही असा मध्यम मार्ग महायुतीचे नेते कसा काढतात आणि साताऱ्याच्या पालकमंत्री पदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडते याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे लागलेले आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, साताऱ्याचा पालकमंत्री कोण होणार? भाजपचा, राष्ट्रवादी काँग्रेसचा व शिंदे गटाचा? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल्ड इमेज आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.